नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठाची बटर चकली करणार आहोत. त्यासाठी गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत. त्यासाठी 2.5 वाटी पाणी टाकून घेऊया. 1 वाटी, ही दुसरी वाटी, ही अर्धी वाटी. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2.5 वाटी पाणी आपण गरम करून घेणार आहोत. पाण्याला छान उकळी आली आहे. चवीनुसार मीठ घालूया. 2 चमचे पांढरे तीळ. पांढऱ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही काळे तीळ किंवा कलोंजी घालू शकता. अर्धा चमचा जिरं. 2 टीस्पून बटर घालणार आहोत. अमूल बटर घेतलेलं आहे. दुसरा चमचा. बटर विरघळून घेऊया. बटर छान विरघळलं आहे. गॅस कमी केला आहे. 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकूया. 1 वाटी, ही दुसरी वाटी. याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मंद गॅसवर सर्व छान मिक्स करून घ्यायचं. सर्व छान मिक्स झाले. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झाली आहे. झाकण काढून बघूया. पिठाला छान वाफ आली आहे. गॅस बंद करते. हे मिश्रण 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाली आहे. पीठ ताटात काढून घेऊया. पीठ खूप गरम आहे. हलकंसं कोमट झालं की आपण पीठ मळून घेऊया. पीठ कोमट झाले, मळून घेऊया. अशा पद्धतीने पिठाच्या गाठी मोडून घ्यायचे आहेत. पीठ हाताला सोसेल असं कोमट झालं की हाताने छान मऊ करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजेत. गाठी राहिल्या तर चकली तुटते. पीठ छान मऊ झालं पाहिजे. जर आवश्यकता वाटली तर कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ छान मळून घ्यायचं. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त सैल करायचं नाही, नाहीतर चकलीला जास्त काटे पडत नाहीत. पीठ छान मळून घेतलं आहे. बटर चकली करायला घेऊया. चकली करण्यासाठी चकलीचा साचा घेतला आहे. चकलीची ताटली टाकूया. चकलीची ताटली टाकताना चकलीचा हा जो खडबडीत भाग आहे तो बाहेर आला पाहिजे. अशा प्रकारे ताटली टाकायची आहे. पिठाचा गोळा घेतला आहे. थोडंसं मळून घेऊया. चकलीच्या साच्याला चकलीची चकती लावून घेतली आहे. याच्यामध्ये पीठ टाकूया. अशा पद्धतीने पीठ दाबून दाबून भरायचं आहे. साच्यामध्ये पीठ छान भरून घेतलं आहे. साचा बंद करूया. साचा बंद करूया. लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची चकली तुम्ही करू शकता. चकली झाल्यानंतर चकलीचं तोंड इथे बंद करायचं आहे, म्हणजे चकली तेलात सुटत नाही. आपली उकड छान झाली आहे. चकली करताना अजिबात तुटत नाही आहे. चकलीचं तोंड इकडे बंद करून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी चकल्या करून घेते. 4 चकल्या मी करून घेतल्या आहेत. तेलात तळून घेऊया. गॅसवर कढईमध्ये चकली तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे. याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं. तेल गरम झालं आहे. चकली टाकूया. कढईमध्ये मावतील तेवढ्या चकल्या टाकायच्या. चकल्या मीडियम गॅसवर तळायच्या. चकल्या लगेच उलटवायच्या नाही. तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली उलटवून घेऊया. चकली उलटवून घेऊया. तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि चकलीचा हलकासा रंग बदलला की चकली उलटवून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी चकली छान तळून घ्यायची. चकलीचा रंग बदलत चालला आहे. चकली गुलाबीसर रंगावर होत चालली आहे. काढून घेऊया. छान झाली आहे चकली. अशाच प्रकारे उरलेल्या चकल्या मी तळून घेते. आपली बटर चकली तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व केली आहे. छान झाली आहे चकली. चकली छान खुसखुशीत झाली आहे. झटपट होते. घरगुती साहित्यामधून होते. मुलांना डब्यात देऊ शकतो. मधल्या वेळेस खायला देऊ शकतो. बटर चकली हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. चकली कशी झाली ते बघूया. छान खुसखुशीत झाली आहे. आतून पोकळ झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.